नमस्कार. शेतीचं भविष्य कसं आहे याच्याबद्दल नेहमी आपल्याकडे चर्चा केली जाते. बऱ्याचदा निराशेचे सूरच आपल्याला दिसतात. पण शेतीचं भविष्य कसं आहे हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या या पॅनलिस्टकडं एक नजर तुम्हाला टाकावी लागेल. कारण ही आहे उद्याची शेती राखणारी, जोखणारी, पुढं नेणारी जनरेशन नेक्स्ट. आपल्यासोबत ॲग्री स्टार्टअपमधली तरुण मंडळी आहेत. तसंच जे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मदत होईल अशा पद्धतीचे टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणारे आहेत. आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्याला आपण बघता येईल, कृषी पर्यटनाचा एकदम स्कोप जितका वाढतो आहे आपल्याला जे दिसतं आहे, त्याचे जे बेस ज्यांनी तयार केला तो पुढं घेऊन जाणारी पिढी पण आत्ता आपल्यासोबत आहे. तर आपल्याला यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ॲग्री स्टार्टअपचा बद्दल आपण विचार करतो. गेल्या काही वर्षातला ॲग्री स्टार्टअप हा परवलीचा शब्द बनला. तर तुम्ही ज्यावेळेस हे सुरू करायचं ठरवलं तर तुमची काय भावना होती त्याच्यामागं श्रीलेश? ज्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला की इंजिनिअरिंग नंतर आपण काहीतरी करायला हवं, तर जे बॅकग्राऊंड आपलं होतं म्हणजे माझे वडील देखील शेतकरी आहेत. जुन्नरमध्ये 4 एकर आमची ऊस शेती आहे. त्याचबरोबर आमचे एक प्रोफेसर जे आम्हाला गाईड करत होते आणि माझे काही 7 कलीग ज्यांना देखील शेतीची बॅकग्राऊंड आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर ऑब्व्हियसली हे असतं की आपण करिअर करावं, कुठेतरी जॉब करावा. पण शेतीची जी दुर्दशा होत चालली होती किंवा त्याच्यामध्ये जे लिमिटेशन्स आम्हाला दिसत होते ते कुठेतरी ते करू देत नव्हते. मग तेव्हा आम्ही हा निर्णय घेतला की आपण हे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करू शकतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम एक पर्याय आम्हाला दिसला की तंत्रज्ञान आणि शेतीचं ज्ञान या दोन्हींचा एक संयोग साधून आपण स्टार्टअपद्वारे एक किफायतशीर व काय म्हणता येईल की चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकवतो. म्हणून मग आम्ही तिथून ती सुरुवात केली आणि मग इंडस्ट्रियल फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची स्थापना आम्ही पुणे येथे 2018 येथे केली. आणि त्याच्याद्वारे लहान शेतकऱ्यांसाठी, विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी त्यांना परवडणारे आणि शाश्वत असे तंत्रज्ञान त्यांना द्यायचे आहे, या हेतूने आमची कंपनी किंवा स्टार्टअप ही वाटचाल करत आहे. आणि तुमच्या स्टार्टअपचा सगळ्यात महत्त्वाचा पिकअप पॉईंट कुठला होता? आमच्या स्टार्टअपचा महत्त्वाचा पिकअप पॉईंट अशा पद्धतीने सांगता येईल की आम्ही फोकस करत होतो की बरेचसे जे तंत्रज्ञान होतं ते कुठेतरी चीन किंवा सारख्या देशांमध्ये ज्याला क्वालिटी नसायची किंवा मग ते युरोपियन किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये येत होतं, जे खूप कॉस्टली होतं. आपल्या शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं नव्हतं. मग त्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला की त्याच पद्धतीचं तंत्रज्ञान पण त्यात क्वालिटी ही असावी व आपल्या शेतकऱ्यांना ते परवडावं देखील. म्हणून आम्ही 3 वेगवेगळ्या क्षेत्रांवर फोकस करण्याचा निर्णय घेतला. एक आहे फार्म मेकॅनायझेशन, एक आहे फार्म ऑटोमेशन आणि तिसरं आहे फूड प्रोसेसिंग. हे 3 शेतीमधली क्षेत्र अशा रीतीची आहेत की ज्याच्यामध्ये जर आपण एक क्रांती घडवू शकलो टेक्नॉलॉजीद्वारे तर संपूर्ण शेतीचं अर्थकारण हे बदलू शकतं, पूर्ण इकोसिस्टीम बदलू शकते. मग त्यात आम्ही जेव्हा फूड प्रोसेसिंगमध्ये गारवा ह्या शुगरकेन ज्यूस मशीननी सुरुवात केली व आज महाराष्ट्रभर हजारोहून अधिक मशीन आहेत, तो आमचा एक प्रकारे पिकअप पॉईंट होता. व आता फार्म ऑटोमेशनद्वारे आम्ही पुढे जात आहोत. आणि आपल्यासोबत SP ॲग्रोचे प्रसाद देशमुख आहेत, को फाउंडर आहात तुम्ही. तर तुमचा म्हणजे ज्यावेळेस हे ॲग्री स्टार्टअप सुरू करायचं किंवा अशा पद्धतीनं आपण शेतीमध्ये काहीतरी करायला पाहिजे, तर हा विचार कधी झाला आणि त्याची गरज आहे शेतकऱ्यांना असं तुम्हाला कसं वाटलं? खरं तर मी एक स्वतः शेतकरी आहे आणि ज्यावेळेस आम्ही हे आमच्या यंत्राचं इनोव्हेशन चालू केले त्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही स्टार्टअप आहोत. तर गरज ही शोधाची जननी आहे हा जो शब्द आहे, हा शब्दप्रयोग तिथं लागू झाला. म्हणजे ज्यावेळेस आम्ही शेती करत होतो त्यावेळेस शेतकऱ्यांना ज्या अडचणी आल्या म्हणजे त्या यांत्रिकीकरण असेल, म्हणजे शेतीतली सर्वात महत्त्वाची समस्या आहे की मजुरांची समस्या आहे. आणि एक 20-30 वर्ष जर आपण पाठीमागं बघितलं तर त्यावेळेस मजूर मोठ्या प्रमाणावर अवेलेबल व्हायचे आणि आज परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये मजूर भेटत नाही आहे. त्याच्यामुळे शेती आपली करण्यासाठी माणसं भेटत नाही. आता आपल्या पडीक पडली थोडक्यात असं म्हणून. आणि भारत हा जगातला 1 नंबरचा लोकसंख्येचा देश होईल काही दिवसामध्ये. आणि ह्या देशाची शोकांतिका अशी आहे की त्याच्यामध्ये लेबर भेटत नाही शेती करण्यासाठी. आणि त्याला पर्याय यांत्रिकीकरण हा एकमेव पर्याय आहे त्याच्यामध्ये. आणि मला स्वतः शेती करत असताना ज्या अडचणी आल्या त्या सोडवण्याचा आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न केला. आणि कालांतराने जे यंत्र आम्ही विकसित केले ते शेतकऱ्यांच्या पचनी पडले, त्यांनी मदत केली, त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आणि अशा प्रकारे आमचा स्टार्टअप त्याच्यामध्ये उभा राहिला. तर
तर तुमच्या त्या पूर्ण इनोव्हेशनबद्दल आपण बोलणारच आहोत. एकदा हर्षल गलगलेंकडनं मी येतो पहिल्यांदा. हर्षलजी, तुम्ही बहुतेक UK मध्ये तुमचं शिक्षण झालं. तुम्ही त्याच्यासाठी तिथं काम पण केलं एन्व्हायरमेंटच्या वेगवेगळ्या विषयांवर. मग भारतात येऊन आपल्या शेतकऱ्यांना मदत होईल अशा पद्धतीचे काहीतरी सर्व्हिसेस सुरू कराव्यात. फार्म सेतूच्या माध्यमातून तुम्ही जे काम करताय त्याची गरज तुम्हाला का वाटली? माझं शिक्षण मेनली ग्रॅज्युएशनपर्यंत भारतातच झालं, महात्मा फुले कृषी विद्यापीठातून. पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD साठी मी UKला गेलो. तिथं गेल्यानंतर एन्व्हायरमेंटल सेक्टरमध्ये काम करत असताना लक्षात आलं की आपल्या भारतातनं येणाऱ्या प्रोडक्ट्सला डिमांड आहे. मग आपण तेवढ्या प्रकारे आपण तो क्वालिटीचा प्रोडक्ट्स येत नाही आहे. ओके. आणि मग त्याच्यामध्ये जी पारदर्शकता आणायची आहे त्याच्यासाठी जे काही करण्यासाठी काय कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून हा प्रॉब्लेम कसा सॉर्ट आऊट करता येईल आणि टेक्नॉलॉजीचा आम्ही कसा आपण वापर करू शकतो ह्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्या देशाचे शेतकरीसुद्धा उत्तम दर्जाचा प्रोडक्ट बनवू शकतात आणि त्याच्यासाठी त्यांना तेवढ्या किमतीचे मोबदला पण मिळू शकतो. ह्याच्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न सुरू झाला आणि त्या ह्याच्यातनं आम्ही हा उपक्रम सुरू केला. म्हणजे शेतकऱ्यांना ज्या छोट्या मोठ्या अडचणी येतात त्यांच्या दैनंदिन शेती कामांमध्ये, राईट, तर त्याच्यात मदत करण्यासाठी तुम्ही काम करताय. करेक्ट. त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये की बाबा नक्की, कारण निर्यात केलेलं प्रोडक्ट जे असायचं त्याच्यामध्ये लोक जागरूक असायचे की नक्की ही वस्तू आली कुठून, हे बनवताना चाइल्ड लेबरचा वापर केलेला आहे का, जास्त प्रमाणात फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाईडचा वापर केलेला आहे का, किंवा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस वापरलेल्या आहेत की नाही वापरलेल्या आहेत, ह्या सर्व प्रश्न पडायचे त्यांना. आणि याच्यासाठी मग आता आपल्या शेतकऱ्यांनी तर ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, पण त्याचं व्हॅलिड प्रूफ दाखवता येत नसल्यामुळे त्याची गुणवत्तेवरती त्यांच्या प्रश्न पडायचे. आणि मग हे प्रश्न कसे सॉर्ट आऊट करू शकतो याच्यासाठी आम्ही म्हणून ह्याचा सुरू केला. आणि याच्यामुळे काय झालं की मग एंड कन्झ्युमरपासून, शेतकऱ्यापासून एंड कन्झ्युमरपासून ऑडिटरपर्यंत सगळ्यांना पूर्ण पारदर्शकता मिळू लागली. आणि ज्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना ॲज अ इंडियामध्ये ब्रँड व्हॅल्यू मिळू लागली ह्याच्यामुळे. आपल्यासोबत चंदन भडसावळे आहेत. सगुणा बागेचं नाव तुम्ही ऐकलं असेल, कृषी पर्यटनातलं मोठं नाव आहे. तर त्या सगुणा बागेचं पुढची जी पिढी आहे ती म्हणजे चंदन. तिथं त्यांनी बरेच काही बदल केलेले पण आपण पाहिले असतील वेगवेगळ्या माध्यमातून. चंदन, सगळं काही चांगलं आहे, जसं तुम्हाला वारसाच तसा मिळालेला आहे, पण सगळं काही चांगलं चाललेलं आहे, निवांत तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता. ते सगळं सोडून शेती पर्यटनात यावं असं का तुम्ही विचार केलात? अच्छा, धन्यवाद सर. तर एक म्हणजे माझं शिक्षण जे आहे ते हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालं. लहानपणापासून शेती कुटुंबात माझा जन्म झाला आणि पर्यटनामध्ये, कारण की आम्ही 1985 साली सर्वप्रथम भारतामध्ये आपण कृषी पर्यटन ही जी संकल्पना आहे ती सगुणा बागेमध्ये कर्जत नेरळला जे आहे, तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रण देऊ इच्छितो. तुमच्यासारखे कोणी आले नसाल तर तुम्ही नक्की या कधीतरी बघायला. आपलं 55 एकराचं शेत आहे. तर तिथे आपल्या इकडे सापांच्यामुळे, साप आपल्या इकडे वडील शेती करत होते आणि जे आत्ता प्रश्न आहेत की जे शेतीमध्ये एकतर आपल्याला प्रतिष्ठा नाही, त्यांची पुढची पिढी शेतीमध्ये परत येऊ इच्छित नाही. जसं देशमुख साहेबांनी सांगितलं की काम करायला माणसं मिळत नाहीत, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते वडिलांना. 76 साली ते अमेरिका सोडून परत आले. आपण जे प्रिंगल्स नावाची कंपनी तुम्हाला माहिती असेल, जी चिप्स, प्रिंगल्स जे बटाट्याचे चिप्स असतात, ती त्यांनी चालू करण्यामध्ये त्यांचा हातभार होता, वन ऑफ द डायरेक्टर्स. ती सोडून ते माझ्या आजोबांच्या सांगण्यावरून सोडून इकडे भारतात आपल्या माणसांबरोबर काम करावं म्हणून परत आले. तर त्याच्यानंतर काही जमत नव्हतं, शेतीमध्ये खूप काम करणं जमत नव्हतं. मग समहाऊ वेगवेगळ्या प्रकारे ते ट्राय करत होते, प्रयोग करत होते. तर सापांचं विष काढून ते हाफकिन इन्स्टिट्यूटला विकावं, ही एक अत्यंत वेगळी आगळी संकल्पना आली आणि त्याच्यामुळे कृषी पर्यटनाला जन्म झाला. त्याच्यानंतर ही जी पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे, जशा अनेक ॲक्टिव्हिटी आपल्याला सरकारमधली बरीचशी माणसं बंद करायला लावतात, वेगळं काहीतरी करायला लागलं की बंद करतात. तर तसंच ते पण बंद करायला लागलं. ते ऑफकोर्स फॉरेस्ट ॲक्टमध्ये येत होतं, त्यावेळेला माहिती नव्हतं, पण ते हळूहळू बंद करायला लागलं आणि पण त्याच्यामुळे पर्यटनाला सुरुवात झाली. आणि मी 2006 साली माझं शिक्षण, मी MBA केलं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आणि मी परत आलो 2006 साली. तेव्हा आमच्याकडे साधारणपणे 35 कामगार होते. आज आपल्याकडे 200 कामगार काम करतात, सगळे स्थानिक कामगार आहेत. एकही आमच्या गावाच्या बाहेरचं सुद्धा नाही, तालुक्याचं सोडाच, आमच्या गावाच्या बाहेरचं सुद्धा एकही कामगार नाही.
आणि आमच्या आजूबाजूला जसं तुमचा सगळा संपन्न भाग आहे नाशिकचा, तसं आमच्या इकडे सुद्धा आजूबाजूला सगळे MIDC वगैरे बऱ्याचपैकी मोठ्यामध्ये अगदी 15-20 मिनटावर तरीसुद्धा 200 कामगार तरुण स्त्री आणि पुरुष आमच्याकडे काम करतात. आमच्या इकडे अजिबात स्टाफ टर्नओव्हरचा प्रॉब्लेम नाही आहे. तर हे सगळं आत्ता आपल्याकडे आहे आणि हे सगळं करून म्हणजे मी 2006 साली आलो त्यावेळेला 35 लोक ते आज 200 लोक काम करतात आणि आपल्याकडे आता साधारणपणे दर आठवड्याला एक साधारणपणे 1000 पर्यटक येतात. सो अशा प्रकारे आता सध्या सगुणाबागेची परिस्थिती आहे आणि आपल्या गावामध्ये येऊनच मोठं व्हावं ही संकल्पना असल्यामुळे मी परत आलेलो आहे. धन्यवाद. आता श्रीलेश, की ज्या पद्धतीनं तुम्ही सुरुवात केली ॲग्री स्टार्टअपची, तर त्यावेळेस आपण जनरली बघतो की लाल फितीचा हा शब्द नेहमी वापरला जातो की रेड टेप आहे, शेतकऱ्यांना म्हणा किंवा सर्वसामान्य परिवारातल्या मुलांना माहिती मिळत नाही, योजनांची माहिती मिळत नाही किंवा बऱ्यापैकी अनास्था अशी दिसते पर्टिक्युलरली सरकारी विभागाकडनं. तुमचा अनुभव काय होता? त्या बाबतीत आमचा अनुभव त्या तुलनेने चांगला राहिलेला आहे. कारण काय झालं, आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली 2018मध्ये, त्यावेळेस शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करावं असं एक टार्गेट घेऊन केंद्र सरकार किंवा मोदी सरकारने काम सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे जसं फ्रंट एंडला सुरू झालं होतं की जे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, त्याच बाजूला एक बॅक साईडला स्टार्टअप्सना देखील आपण मदत करावी, जेणेकरून की फक्त सबसिडी किंवा फक्त आर्थिक मदत हे न होता इनपुट टेक्नॉलॉजी किंवा इनपुट्स आहेत त्याच्यामध्ये जर कटिंग एज टेक्नॉलॉजी आणता आली तर तो हा खूप सस्टेनेबल असा शेतकऱ्यांना होणारा फायदा असणार आहे. काय म्हणता येईल ती सबसिडी झालं किंवा जी आर्थिकमध्ये तात्पुरती मलमपट्टी, पण शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि त्याचं शेतीतलं उत्पन्न हे सस्टेनेबल असावं, इकॉनॉमिकली इन्व्हायरमेंटली. याच्यासाठी मग तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. पण ते होतं आहे काय आत्तापर्यंत की बाहेरचं जे तंत्रज्ञान आहे तेच आपल्याकडे येऊन रिप्लिकेट केलं जातं. पण आपली शेती वेगळी आहे, आपला शेतकरी वेगळा आहे, आपल्याकडे फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. पिढ्यानपिढ्या शेती डिवाईड होत जाते, वेगळी होत जाते. बाहेरच्या देशांमध्ये 1500 एकर 2000 एकर हे म्हणजे एक छोटं फार्म असं पण म्हटलं जातं. आपल्याकडे त्यामध्ये कदाचित पूर्ण गाव असू शकतं तेवढ्या एकरमध्ये. हा फरक तिथे आणि आपल्या तंत्रज्ञानामध्ये. मग ते काय करावं लागेल तर स्टार्टअप्स जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकतात, जसे देशमुख साहेब आहेत. कारण शेतीत जेवढी मोठी आहे, जेवढी वास्ट आहे, तेवढे प्रश्नसुद्धा वेगवेगळे आहेत, वास्ट आहेत. म्हणजे फार्म सेतूचं तंत्रज्ञान कदाचित आम्हाला कळणार नाही, देशमुख साहेबांचं तंत्रज्ञान आम्हाला कळू शकतं, पण आमचं त्यांना कळू शकत. म्हणून मग त्यावेळेस नुकतीच RKOI रफ्तार म्हणजे डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी ग्रांट्सच्या माध्यमातून, वेगळ्या प्रोग्राम्सच्या माध्यमातून स्टार्टअप्सना मदत द्यायला सुरुवात केली होती. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने माहिती कमी असते. आम्ही पुण्यात असल्यामुळे त्या तुलनेत आम्हाला ती लवकर माहिती झाली, आम्ही सुरुवात केली. पण आज कसं झालं की सोशल मीडियामुळे वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहेत, तुम्ही याच्यामुळे बऱ्याच ग्रामीण भागातल्या म्हणजे SP ॲग्रो एक चांगलं उदाहरण होऊ शकतं. ते गावात राहून आज ते स्टार्टअप करतात, आम्ही पुण्यामध्ये करतो. म्हणजे तो गॅप देखील आता ब्रिज होतोय आणि तो एक चांगला अनुभव आमचा राहिलेला आहे. कारण सुरुवातीच्या काळात कसं होतं, शेती म्हणजे शेती एक मार्केट म्हणून आणि हार्डवेअर एक मार्केट म्हणून हे दोन्हीही इंडिपेंडेंटली खूप डिफिकल्ट आहेत. आम्ही दोन्हीही एकत्र घेऊन चाललो होतो. मग त्यावेळेस ती मदत मिळणं, तो गायडन्स मिळणं खूप महत्त्वाचं होतं. तो मिळाला आणि तो इथून पुढे देखील गावागावातल्या मुलांना मिळत राहील अशी आशा वाटते. तुमचा अनुभव देशमुख साहेब कसा होता की बऱ्याचदा तोच प्रश्न आहे की लाल फितीचा कारभार आपण नेहमी ऐकतो, तर तुम्हाला कृषी विभागाकडनं म्हणा किंवा कृषी संबंधित ज्या काही संस्था आहेत तर त्यांची तुम्हाला मदत झाली? निश्चितच मदत झाली. जसं मांडे सरांनी सांगितलं की 2019मध्ये इंडिया गव्हर्नमेंटनी स्टार्टअप योजना चालू केली. त्याच्यामध्ये सुरुवातीला 2020मध्ये आम्ही ॲप्लाय केलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचं सिलेक्शन झालं ओनियन ट्रान्सप्लांटरसाठी. तर आम्ही जो प्रोजेक्ट घेऊन पुढं चाललो होतो 2015पासून त्याच्यावर काम करत होतो, फक्त फंडिंग अभावी तो बंद होता. आणि गव्हर्नमेंटने जो आम्हाला फंड दिला तर त्या फंडमध्ये आमचं काम स्टार्ट झालं आणि तो कुठंतरी आम्हाला एक बूस्ट मिळाला की त्याच्यामुळे आमचं जे काम आहे ते मोठ्या स्केलवर आम्ही करू शकलो. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट कृषी आयुक्तालयामध्ये हे जे मशीन आहे आपलं ओनियन ट्रान्सप्लांटर हे शेतकऱ्यांसाठी सबसिडीसाठी यावं म्हणून त्यांनी आम्हाला संपर्क केला की हे जे तुम्ही यंत्र बनवलं हे शेतकऱ्यांच्या उपयोगाचं आहे आणि ते शेतकऱ्यांना
सबसिडीमध्ये मिळालं तर शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होईल, ह्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली त्याच्यामध्ये. म्हणजे हे असं अभावानंच ऐकायला मिळतं आपल्याला, की जनरली आपण अशा स्टोरीज ऐकतो की लोक संपर्क साधतायत परंतु समोरून प्रतिसाद येत नाही. तुमचा अनुभव मात्र एक्झॅक्ट उलट होता. हर्षलजींना मला विचारायचं आहे की आता मी सर्वसामान्य शेतकरी आहे, समजा नाशिकमधला, मला काही मदत पाहिजे फार्म सेतूकडनं, तर मी कसं ॲप्रोच व्हायचं आणि तुम्ही मला नेमकी काय मदत करणार हे मला कुठं कसं कळणार? ओके. आमचं ॲप ॲक्च्युली आम्ही डायरेक्टली शेतकऱ्याशी डायरेक्टली एका शेतकऱ्याशी डायरेक्टली कनेक्ट करत नाही. आम्ही शेतकरी संघटनांच्या बरोबर म्हणजे फार्मिंग प्रोड्युसिंग कंपनीज किंवा ट्रेडिंग कंपनीज किंवा APMC अशा किंवा NGOज यांचे जे कलेक्टिव्ह फार्मर्स आहेत यांच्यामार्फत आम्ही त्यांच्याबरोबर ऑनबोर्डिंग करतो. त्याच्या व्यतिरिक्त जर का कुठलाही एखादा शेतकरी डायरेक्टली जरी आला तरी ॲप स्टोअरवरनं आमचा ॲप डाउनलोड करू शकतो आणि मग तो आमच्या इंटरनल ऑर्गनायझेशन्समध्ये येऊन जातो आणि मग त्याच्यामधून आम्ही त्याला त्याची जमीन नोंदणीपासून ते त्या जमीन नोंदणी केल्याबरोबर मग त्याचं कुठलं पीक घेणार आहे, त्या पिकानुसार वातावरण कसं आहे, त्या वातावरणामुळे त्याच्यावरती कीड किंवा डिसीजचा काही प्रादुर्भाव होणार आहे का, त्याला पाणी कधी देण्याची गरज आहे, कधी देऊ शकतो तो, ह्या सर्व गोष्टींचा आणि शिवाय त्याला तो घेत असलेल्या पिकांच्याबद्दलची वेगवेगळ्या प्रकारे जगामध्ये कुठल्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात ह्याच्यामुळे त्या स्वतः बघू शकतो, ऐकू शकतो आणि हे ऐकून ह्याच्यातनं तो स्वतःला अपस्किल करू शकतो. म्हणजे नुसत्याच पारंपरिक पद्धती नाही तर पारंपरिकच्या व्यतिरिक्त नवीन टेक्नॉलॉजीज काय आहेत, नवीन टेक्नॉलॉजीजनं त्याला फायदे कसे होणार आहेत, त्याच्यानंतर त्याचे इनपुट कॉस्ट कसे कमी करू शकतो आणि हे सगळं जे तो करत असतो आहे त्याच्यानंतर जो तो तिसरा जो पार्ट आहे जो आम्ही सेतू केअर म्हणतो. केअरमध्ये म्हणजे कसे की आपण जी काही उत्पादनं वापरतो आहे, इनपुट्स वापरतो आहे तर त्याचा नक्की शेतीवरती काय परिणाम होतो आहे, मातीवरती काय परिणाम होतो आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये प्रॉडक्टमध्ये काय परिणाम राहणार आहे, किती दिवस त्याचा परिणाम राहणार आहे, ह्या सगळ्याची आम्ही पारदर्शकता त्याची नॉलेज वाढवायचा प्रयत्न करतो. पण म्हणजे याच्याबद्दल आत्ता जरी अवेअरनेस कमी आहे असं आपण म्हणता येईल, Right. पण तो अवेअरनेस वाढवायचं काम सुद्धा तुम्ही करता. काम करतो आम्ही. कारण ग्राहकांकडनंच तशा पद्धतीची डिमांड आहे. येत राहणार आहे. राईट. ओके. आणि मग हा डेटा ज्यावेळेस कलेक्ट होतो आहे मग अगदी सोईंगपासून म्हणजे पेरणीपासून ते हार्वेस्टिंगपासून अगदी एक्सपोर्टपर्यंत हा पूर्ण डेटाची ट्रेसेबिलिटी करून आपण त्यांना पूर्ण पारदर्शकता मग कन्झ्युमर एंडला, शेतकरी एंडला आणि मध्ये जो आपल्या सप्लाय चेन स्टॅकमध्ये आहेत FPCs आहेत, ऑडिटर्स आहेत, गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडीज आहेत, या सगळ्यांना ह्या सगळ्याची पारदर्शकता मिळू शकते. ओके. चंदन, आता आपण बऱ्याचदा असं बघतो की शेतकरी इकडं पिकवत राहतो, तिकडं ग्राहक पैसे देऊन त्याचा शेतमाल विकत घेत राहतो. याच्यामध्ये खूप मोठी दरी राहते, साखळी पण आहे पण बेसिकली ती दरी आहे. तर तुमच्या बाबतीत असं आहे की तुम्ही शेतकरी पण आहात आणि तुम्ही एक फाईन प्रॉडक्ट पण देताय, तुम्ही डायरेक्ट फीडबॅक पण घेताय कारण तुमचा जो कंझ्युमर आहे तो थेट तुमच्याशी संपर्क साधू शकतो. तर तुम्हाला हे ॲडव्हान्टेज वाटतं? हो, डेफिनेटली ॲडव्हान्टेज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो, प्रयोग करतो आणि माझ्या मते प्रत्येक शेतकऱ्यांनी ते करायला पाहिजेत. एक म्हणजे कृषी पर्यटन. आज आम्हाला जे मी म्हटलं 200 लोक आमच्याकडे जे काम करतात आणि जे काय आज आम्ही करू शकतो ते बऱ्यापैकी जी पैशाची शक्ती जी आहे ती आम्हाला शेतीमधनं तर आलीच इनिशियली, पण आता जी आहे ती पर्यटनामधनं आम्हाला बऱ्यापैकी त्याचा साथ होतो, उपयोग होतो. आणि आपल्या लॉकडाऊनमध्ये आपण पाहिलं कोविडच्या वेळेला सगळं बंद झालं, पर्यटन वगैरे फार दूरच्या गोष्टी होत्या, म्हणजे पर्यटनाला सगळ्यात पहिल्यांदा परिणाम पडला आणि पर्यटन बंद झालं. त्यावेळेला लॉकडाऊनमध्ये आम्ही 4 दुकानं एकूण चालू केली आणि आमच्या इकडे तयार होणारा जो माल आहे तो आम्ही आमच्याकडेच विकायचं ठरवलं आणि आमच्याकडे एकूण आम्ही साधारणपणे प्रोसेस्ड प्रॉडक्ट्स ही साधारणपणे 350 प्रोसेस्ड प्रॉडक्ट्स आम्ही तिकडे साधारणपणे 3 महिन्याच्या कालावधीचा सगळा प्रयोग करून आम्ही 350 प्रॉडक्ट बनवली आणि त्याच्यापासून 3 दुकानं मुंबईमध्ये, कारण स्वस्तात त्यावेळेला दुकानांचं भाडं वगैरे मिळत होतं, सगुणा फार्म फ्रेश या नावाने आम्ही चालू केली आणि त्याच्यावरती सध्या 40 लोक काम करत आहेत आणि साधारणपणे 2.5 कोटीचं टर्नओव्हर हा आजच्या वर्षाला त्याच्यामध्ये होतो आहे. सो आपण जो तयार केलेला जो माल आहे एक तर आम्ही आमच्या इकडे कन्झ्युम करतो. जसं मी म्हटलं की कृषी पर्यटन हे अत्यंत सुंदर एक असा प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये मी प्रतिष्ठा म्हणजे आपल्याला दरवेळेस शाळेमध्ये शिकवतात की अन्न, पाणी आणि निवारा एवढं जर का 3 गोष्टी असेल तर माणूस जगेल, पण एक 4थी गोष्ट असते ज्याला आपण दरवेळेला विसरतो, स्पेशली भारतामध्ये, की प्रतिष्ठा. आपण एकमेकांना प्रतिष्ठा देत नाही, आपण कधीच एकमेकांना
अनोळखी व्यक्तीला समोरून नमस्कार करत नाही किंवा काही अनेक गोष्टी आहेत ज्या भारतामध्ये आपण विसरत चाललेलो आहोत. तर ही जी प्रतिष्ठा जी आहे ती शेतीमध्ये कमी असल्यामुळे, कमी होत चालल्यामुळे स्पेशली तरुण वर्ग शेतीकडे येत नाही आहे. त्यांना त्याच्यामध्ये ग्लॅमर वाटत नाही आहे. बऱ्याच वेळेला असं म्हणतात की आता नाशिकमध्ये परिस्थिती वेगळी असेल, पण आमच्या इकडे तरी जर का शेतकरी असेल, म्हणजे कोकणाच्या भागामध्ये शेतकरी असेल, तर त्याला खरोखर लग्न करायला मुलगी मिळत नाही. खरोखर त्याला बँक सहज, अगदी मी जरी कुठे गेलो तरी मला सुद्धा तासनतास रखडून ठेवतील, 1-2 लाखाचं लोन मिळालं सुद्धा. सो अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत या आजही आपल्याला दिसतात. आणि कृषी पर्यटन हा या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्याला चालू करण्यासाठी, म्हणजे जे इमिडिएट उत्पन्न आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी खूप उत्तम मार्ग आहे. आपलं फूड आपण स्वतः कन्झ्युमसुद्धा करतो, प्लस त्याच्यामध्ये थोडीशी व्हॅल्यू ॲड करून, म्हणजे आपण आज आपल्याकडे 50 प्रकारची लोणची आहेत, उदाहरण सांगायचं म्हणजे 10-12 प्रकारचे मसाले आहेत, पापड वगैरे इतर सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारची एकूण 350 प्रॉडक्टसुद्धा आहेत आणि आपण डायरेक्टली कन्झ्युमरच्या खिशात हात घालू शकतो, एक प्रकारे म्हणता येईल. ग्रेट. हा शेवटचा प्रश्न आहे. नंतर आपल्याला प्रेक्षकांमधनं सुद्धा प्रश्न घ्यायचे आहेत की श्रीलेश, किती आशावादी आहात तुम्ही की पुढची पिढी, म्हणजे तुम्ही तर करताच आहेत, पण आणखीन तरुणांनी शेतीमध्ये यावं किंवा स्टार्टअप सदृश शेतीमध्ये उतरून काहीतरी करावं किंवा शेती क्षेत्र पुढं नेण्यासाठी, शेतकऱ्यांची आजची परिस्थिती आणखी चांगली बनवण्यासाठी युवकांनी इकडे यायला पाहिजे, येऊ शकतात, यावं, तुमचं काय मत? मी तर स्वतः याबाबत प्रचंड आशावादी आहे. कारण यात आम्ही जेव्हा हे प्रोडक्ट डेव्हलप करत असतो, ऑटो फार्म आहे, आमचं एक ट्रॅक्टिल म्हणून प्रोडक्ट आहे, जे मिनी फार्म मेकॅनायझेशन डिव्हाइस आहे, ज्याला आपल्याला 5 देशांमध्ये पेटंट मिळालेलं आहे. चीन, जपान, फिलिपिन्स, म्हणजे जिथनं तंत्रज्ञान आपल्याकडे येत होतं त्याच देशांमध्ये आपण पेटंट मिळवू शकलेलो आहोत. तर हे 2 तंत्रज्ञान जे आहेत की ऑटो फार्म म्हणजे ॲपवरनं तुम्हाला पूर्ण शेतीच्या इरिगेशन आणि फर्टिगेशनचं मॅनेजमेंट करता येतं. याचं कारणच हे होतं की शेतीला कुठेतरी ॲस्पिरेशनल बनवता यायला हवं. आज सर म्हटले की नवीन पिढीला किंवा तरुणांना शेती ही ग्लॅमरस वाटत नाही. तर ती का वाटत नाही? कारण आज तुम्ही कोणत्या MSME किंवा बिझनेसमध्ये असला तर तुमच्याकडे आयफोन असतो, तुमच्याकडे 4 व्हील व्हेकल असतं, तुम्हाला ते ॲस्पिरेशनल वाटलं, तुमचं एक अटायर एक ठराविक पद्धतीचं असतं. त्याच पद्धतीचे टूल्स आपण शेतकऱ्यांना का नाही उपलब्ध करून देऊ शकत? ते जे जीवन आहे ते नेहमीच स्ट्रगलचं किंवा कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं का असायला हवं? आणि मग ते तंत्रज्ञान, त्यात स्वार्थ अशा पद्धतीचा आहे की मला पण उद्या जाऊन आमची जी शेती ती करायचीच आहे. तर मी तर आशावादी आहे की अशा पद्धतीचे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना जर देऊ शकलो, ती नवीन पिढी त्या ॲस्पिरेशनल शेतीकडे, ग्लॅमरस म्हणजे दाखवण्याचं ग्लॅमर नाही, असणारं ग्लॅमर, ते बघून नक्कीच शेतीकडे आकर्षित होईल असा आशावाद मला नक्की वाटतो. तुम्हाला किती आशावाद आहे प्रसादजी? आता हा जो कार्यक्रम चालला हा शेतीशी निगडीत आहे आणि सरांनी सांगितलं शेतीमध्ये ग्लॅमर राहिलेलं नाही. म्हणजे शहरामध्ये जे ग्लॅमर असतं ते इथे नाही. हे शेती म्हणजे कष्ट, शेती म्हणजे त्रास, या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं तरुण वर्ग इकडे शेतीकडे नाही. आता तो शिकून कुठेतरी सॉफ्टवेअर कंपनी वगैरे बघतो. परंतु स्टार्टअपनी शेती संदर्भात नवीन उत्पादनं तयार करावी, याच्यासाठी त्यांचा जो कस्टमर वर्ग आहे तो शेतकरी आहे सर्व. आणि शेतकऱ्याच्या खिशात जर पैसा असेल तर त्या स्टार्टअपचं फाउंडेशन चांगलं होईल. तो खरेदी करणारा जो शेतकरी आहे त्याच्या खिशात पैसे लागतात आणि ते कधी येतील तर ज्यावेळेस त्याच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल त्यावेळेस त्याच्या खिशात पैसे येतील आणि तो पुढे ते पैसे नवीन ज्या या असतील त्याच्यात गुंतवेल आणि त्यातून स्टार्टअप उभे राहतील. तुम्ही आशावादी आहात? हां, आशावादी आहात. हर्षलजी, काय करायला पाहिजे अजून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही किती आशावादी आहात? तरुण पिढी येते शेतीकडं, एक फक्त उत्पन्नाचा स्रोत म्हणूनच नाही बघत आहे, म्हणजे बघायला पाहिजेच, पण आशावादी तुम्ही आहात का की तरुण पिढी आणखी चांगल्या पद्धतीने शेतीत येईल? हो. म्हणजे नाशिक भागामध्ये तर द्राक्ष पिकासाठी तर आणि कांद्याच्यामध्ये याच्यामध्ये तर तरुण पिढी येतच आहे. नवीन टेक्नॉलॉजीजमुळे ह्या सर्व गोष्टी शक्य होत आहेत. ॲग्रो टुरिझम हा एक नवीन विषय आहे ज्याच्यामध्ये फक्त शेतीच नव्हे तर पुढचे नवीन शेती 100 इयर्स अँड बियॉन्ड ह्या विजनला कसं करू शकतो याच्यासाठी येत आहेत. आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा जर का बघितले, माझे आत्ताचे जे नवीन स्टाफ आहे मॅक्झिमम हे यंग ग्रॅज्युएट्स आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की ह्याच ह्याच्यामध्ये राहायचं आहे, त्यांना ह्या सर्व गोष्टींवरती काम करायचं आहे. तर
ओके. चंदन, आता तुम्ही तरुणांशी, वेगवेगळ्या वयोगटातल्या पाहुणे तुमच्याकडे येत असतात रोज सगुणा बागेमध्ये, त्यांच्याशी बोलता. त्यांच्या बोलण्यामधनं तुम्हाला काय जाणवतं की त्यांच्याकडं शेतीकडं पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? त्यांच्यामध्ये तुम्हाला काही आशा दिसते का? म्हणजे तुम्ही तर ते ब्रँड ॲम्बॅसेडर आहातच की तरुणांनी यावं शेतीत म्हणून, पण तुम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या लोकांशी बोलता, कम्युनिकेट करता, तुमचा अनुभव काय आहे? बरोबर. लोकांचा स्पेशली कोविडच्या अगोदरचा आणि कोविडच्या नंतरचा असे दोन भाग आपण म्हणू शकतो. तर आता कोविडच्या नंतरचा जर का विचार केला तर अत्यंत लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो शेतीकडे बदललेला आहे. स्पेशली आम्हाला मुंबई पुणे दोन्ही जवळ 100 किलोमीटरवरती पडतात आणि आम्ही सेंटरला पडतो. तर त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणची माणसं आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि आता शेतीकडे प्रतिष्ठेने बघण्याची जी एक दृष्टी आहे, पहिले शेतीकडे म्हणजे एक प्रकारे खाली बघायचं एक ट्रेंड असा होता एक प्रकारे, पण आता शेतीकडे एक प्रतिष्ठेच्या दृष्टीने लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आपल्याकडे हजारोच्या संख्येने आपल्याकडे विद्यार्थीसुद्धा येतात आणि विद्यार्थीसुद्धा म्हणजे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा, म्हणजे इव्हन आता MBAचे वेगवेगळे जे विद्यार्थी आहेत, बिझनेस स्कूलचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आता शेतीमध्ये म्हणजे आपल्या भारताच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन काहीतरी नवीन व्यवसाय चालू करायला पाहिजे, काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीविषयी गोष्ट करायला पाहिजे, एखादं यंत्र काढायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टींमध्ये आपले तरुण मुलं जे आहेत ते आता त्याला एकदम फॉर आहेत. आमची इव्हन आणि आपण मीडियामधले आहोत, मीडियामधलं सुद्धा आम्ही सांगतो की शेती, आता सगुणा बाग हा शेतीचा एक आपला सगुणा बागेचा एक सोशल मीडियाचा चॅनल आहे, तो सुद्धा म्हणजे ते जर का सुद्धा मी बघितलं तर प्री कोविड आपल्याला साधारणपणे लाखपर्यंत माणसं आपल्याला फॉलो करायची आणि कोविडच्या नंतर इमिडिएटली साधारणपणे 4-4.5 लाख लोक आता आपल्याला फॉलो करतात. सो लोकांचं शेतीमधलं जे ज्ञान घेण्याची जी इच्छा आहे ही खूप जास्त वाढलेली आहे. त्यांना शेतीमध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. म्हणजे मधल्या काळात जे एक डिस्कनेक्ट थोडासा वाढला होता किंवा आहे असं जाणवत होतं, तो कोविडमुळे थोडासा ब्रिज व्हायला मदत झाली असं आपल्याला म्हणता अगदी बरोबर. एक मुद्दा मला या ठिकाणी ॲड करायचा की कशा पद्धतीने तंत्रज्ञान शेतीला आणि शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे नेत आहे. मी तुमचा स्वतःचा माझा मागचा अनुभव सांगतो की ऑटोफार्म आपलं ॲप बेस्ड इरिगेशन ऑटोमेशन, म्हणजे शेतीच्या ॲपवरनं तुम्ही पाण्याचे वॉल आणि पंप चालू बंद करू शकता. कालच मी आमचे निखिल पाटील म्हणून शेतकरी आहेत जळगावचे, त्यांच्या जळगावमध्ये स्वतःचा म्हणजे मीडिया रिलेटेड एक बिझनेस आहे आणि तिथून त्यांची मुक्ताईनगरमध्ये शेती आहे जी एक 30-40 किलोमीटर आहे, ती आपल्या तंत्रज्ञाने ॲपवरनं ते तिथे मॅनेज करतात. त्याच पद्धतीने नाशिकमध्ये डॉक्टर निकम म्हणून आहेत देवळ्यामध्ये, ते त्यांची सीताफळची शेती आहे ते आपलं आता तंत्रज्ञान ॲडॉप्ट करत आहेत. ते देवळ्यामधनं त्यांची जी काही 10-15 किलोमीटर शेती आहे ती ॲडॉप्ट करत आहेत. सिमिलरली संदीप माने म्हणून आपले खटावचे शेतकरी आहेत, सोलापूरचे आहेत. याने काय होतं की शेती ही पायातली बेडी न होता ते एक प्रकारे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ॲसेट होणार आहे हळूहळू या तंत्रज्ञानामुळे. कुठेतरी ते अडकवून न ठेवता त्याला एक भरारी घेण्यासाठी पंख देणार आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मला इथे पुढे जाऊन दिसतो. म्हणजे शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देणं गरजेचं आहे आणि तशी दिलं तर युवा पिढी पण याच्यामध्ये जोमानं उतरू शकते असं आपल्याला म्हणता येईल. आपण काही प्रश्न जर का तुमच्याकडनं असतील आपल्या 4 जणांपैकी कोणाला विचारण्यासाठी तर प्लीज विचार. माझा प्रश्न हा स्पेसिफिक एका व्यक्तीला नाही आहे, ज्यालाही याचं उत्तर सुचत असेल, माहिती असेल त्यानं द्यावं. एकंदरीतच कृषी विद्यापीठ असो किंवा रिसर्च ऑर्गनायझेशन्स असो, त्यांचं बेसिक टार्गेट हे होतं सुरुवात करताना की हे जे काही तंत्रज्ञान आत्ता आपण बोललात ते लॅब टू फार्म हे पोहोचावं. खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणतो ते आज तरी लॅब टू फार्म तंत्रज्ञान हे मेजॉरिटी शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे, तसं पोचलं आहे का? त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा रोल मला वाटते आता त्यांचा पुढे येतो आहे. ह्या रिसर्च IRI आहे, पुसा जे आहे आपलं दिल्लीचं किंवा नार्म आहे, हे आता इन्क्युबेशन सेंटर्स किंवा ॲक्सिलेटर्स बनत आहेत ॲग्री स्टार्टअपसाठी. म्हणजे केंद्र सरकारचं जे काही ग्रांट्स आहेत, फंड्स आहेत, हे ह्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स थ्रू त्या स्टार्टअप्सपर्यंत पोहोचतात. त्यांना तिथं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, त्यांची जी ऑलरेडी असणारी एक्सपर्टीज आहे, जसं तुम्ही म्हटलात की रिसर्च त्यांना लॅब टू फार्मपर्यंत पोहोचवायचं आहे, त्याला आणखीन एक वेगळ्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पोहोचवण्यासाठी त्यांना स्टार्टअपची मदत होत आहे आणि स्टार्टअपना देखील त्यांची मदत होत आहे. आणि ते मला वाटतं जास्त इफेक्टिव्ह पद्धतीचं एक मेकॅनिझम होत आहे किंवा होऊ शकतं असं मला वाटतं. मला मॅडम तुमचा प्रश्न खूपच चांगला आहे, खूप अत्यंत आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एकदम मोस्ट परफेक्ट प्रश्न आहे. मला असं सांगायला आवडेल की ते होत नाही आहे आणि आपण सगुणा बागेमध्ये जे काही वेगवेगळे प्रयोग करतो आहे, स्पेशली मी बघितलं आता जे कृषी पर्यटनामध्ये मी काम करतो आहे किंवा जे माझे जे वडील आहेत त्यांनी आता सगुणा
भात लागवड तंत्रज्ञान किंवा SRT ज्याला म्हणतात, ह्या तंत्रज्ञानाची जी काही सुरुवात केली, आता त्याला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10,000 शेतकरी त्या गोष्टीला म्हणजे बिना नांगरणी शेतीचा एक वेगळा प्रकार आहे त्याला फॉलो करतायत. कृषी पर्यटनाला साधारणपणे एक 20-25 हजार शेतकऱ्यांनी आता रजिस्टर केलेलं आहे, जे स्वतः त्यांची कृषी पर्यटन केंद्र चालवत आहेत महाराष्ट्रामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपण 1985 साली कृषी पर्यटन आणि निदान 2005 ते 10च्या सुमारास SRT, ह्या सगळ्या वेगवेगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची स्थापना केली. पण ह्या गोष्टी ॲक्च्युअल अंमलामध्ये आणायला आम्हालाच अत्यंत प्रमाणात प्रयत्न करायला लागतात. ॲज अ शेतकरी आम्ही एक इन्फ्लुएन्शियल शेतकरी तुम्ही म्हणू शकता, आम्ही एक इन्फ्लुएन्शियल कुटुंब म्हणू शकता की आम्ही करू शकतो. पण असे अनेक प्रयोग होत आहेत आणि ह्याला आम्हाला काही कुठच्या विद्यापीठाची किंवा कोणाची फार जास्त मदत झाली असं मला वाटत नाही. आणि माझ्या वडिलांचे किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबाचे स्ट्रगल्स जे आहेत ते मी बघत आलेलो आहोत. असे अनेक प्रयोग जे खूप लवकर पोचायला पाहिजे होते शेतकऱ्यांपर्यंत, ते काय पोचलेत असं मला वाटत नाही. किंवा दुसरी गोष्ट सांगायची, आता SRT विषयी सांगायचं तर SRT तुमच्यापैकी किती जणांनी ऐकलं आहे मला माहिती नाही. आपल्यासारखी प्रसारमाध्यमं आहेत जे खूप मदत करतात. पण SRTचं थायलंडचा जो देश आहे, जो भारताच्यापेक्षा खूप छोटा आहे, पण तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये थायलंड, व्हिएतनाम, लाओस हे जे सगळे छोटे छोटे जवळचे देश आहेत, कंबोडिया, तिकडे भयंकर प्रमाणामध्ये भात शेती केली जाते. आपल्या जर का विचार केला पर कॅपिटा तर खूप आपल्यापेक्षा काही पटीत म्हणता येईल लँडमासमध्ये शेती केली जाते. त्याच्यापैकी 2 देशांनी म्हणजे व्हिएतनाम आणि थायलंड यांनी SRT शेती ही त्यांच्या ॲक्सेप्ट केली, ऑलरेडी ॲक्सेप्ट करून त्यांच्या शेतकऱ्यांना करायला लागा हे ऑलरेडी त्यांना इन्स्ट्रक्शनसुद्धा दिले 2 देशांनी. आणि आपलं जी अजून विद्यापीठ आहेत ते अजूनही त्याच्यावरती प्रयोगच चालू आहे आणि विचार करतायत. सो मला असं वाटतं की गॅप आहे त्याच्यामध्ये. हां म्हणजे सर नमस्कार. माझा प्रश्न आपल्या सर्वांनाच आहे आणि त्याचबरोबर इथे बसलेल्या सर्वच शेतकरी मित्रांना आहे. सरांनी खूप चांगल्या चांगल्या टेक्नॉलॉजी सांगितल्या की शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे, कशी केली पाहिजे. परंतु माझा एक प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजनी आपण म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी तर आपण मार्केटमध्ये आणलेल्याच आहे, परंतु टेक्नॉलॉजी ज्यावेळेस तुम्ही एखादी यंत्रसामग्री आहे ती जेव्हा घ्यायची असेल तर त्यावेळेस सरांनीच सांगितलं की त्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये मुबलक पैसा असायला हवा. पण तो पैसा केव्हा येऊ शकतो, ज्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमीभाव मिळाला किंवा योग्य असा भाव जर मिळाला, तर तो योग्य भाव मिळाल्यानंतरच तो शेतकरी त्या टेक्नॉलॉजी खरेदी करू शकतो. तर त्यामुळे ह्या प्रश्नाचं कोणाला उत्तर देता येऊ शकत असेल तर नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की याचं उत्तर आम्हाला मिळावं. ही म्हणजे की नाही कोंबडी आणि अंड असा प्रश्न आहे की बाबा गुणवत्ता मालाला किंमत मिळाली पाहिजे, ओके, पण त्या गुणवत्तेची पारदर्शकता ही जोपर्यंत आपण प्रूव्ह करत नाही, ओके, विथ सम डेटा, तोपर्यंत ती गोष्ट शक्य होणार नाही आहे. आणि ह्याच्यासाठीच ह्या सर्व टेक्नॉलॉजीजचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच ज्यावेळेस आपण निर्यात करतो, निर्याताच्या गोष्टींना आपल्याला पैसा जास्त मिळतो, पण तीच गोष्ट ज्यावेळेस आपण फक्त भारतात देशासाठी प्रोड्यूस करतो त्यावेळेस आपण ती गोष्ट आपण दाखवतच नाही आणि ती दाखवत नसल्यामुळे मग त्याची किंमत कमी केली जाते. डेटा, ॲक्युरेट डेटा हा जर का आपण सर्व ह्याच्यामध्ये आणून घेतला तर त्याच्यामुळे सर्व व्यवस्था ह्याच्यामध्ये आपल्याला योग्य डिसिजन्स घेता येतील, मार्केट फ्लक्च्युएशनच्या प्राइजेस व्यवस्थित हे करता येतील. आणि कारण कसं आहे, सप्लाय आणि डिमांड हा प्रश्न आहे. एकदा आपल्याला एका सीझनमध्ये कळतं की एखाद्या पिकाला जास्त भाव मिळाला, दुसऱ्या सीझनमध्ये असं होतं की मग सगळे लोक तीच गोष्ट करत जातात. मग त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली काय होतं, सप्लाय जास्त जातो आहे, डिमांड कमी होती मग त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी. पण हे जर का डेटा पारदर्शकता आली तर ॲटोमॅटिकली प्रत्येकाला कळेल की बाबा काय केलं पाहिजे, किती प्रमाणात लागवडी केली पाहिजेत आणि त्याच्यामुळे भावांची जास्त फ्लक्च्युएशन होणार नाहीत, योग्य भाव मिळायला मदत होऊ शकते. हे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये एक मी सांग की सरकारने जे मूल्य ठरवते पिकाचं आपल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग घेणं गरजेचं आहे. एकदम खालच्या लेवलला जाऊन, ग्रामीण भागात जाऊन त्याची किती खर्च येतो त्या पिकासाठी आणि त्याला प्रॉफिट किती राहतो, त्याला भाव किती मिळाला हे बघितलं पाहिजे. हा सरकार लेवलच्या विषय आहेत.
त्यानं दुसरा एक मी याच्यामध्ये सांगेन की उत्पन्न वाढलं पाहिजे. आता आपण बघतोय दिवसेंदिवस आपल्या शेतीची उत्पादकता कमी होत चालली आहे. आता उदाहरण घेऊ की नाशिक जिल्हा हा आशिया खंडातला कांदा उत्पादक एक जिल्हा आहे आणि सगळ्यात जास्त प्रमाणावर कांद्याचं उत्पादन होतं. परंतु आपण जर बघितलं आहे तर 30 वर्षापूर्वी याची कांद्याची उत्पादकता 20 टनापर्यंत होती. म्हणजे सर्वसाधारण शेतकरी 20 टन माल काढायचा, त्याचा भाव तरी त्याला थोडा कमी मिळाला तर त्याला पैसे मुबलक मिळायचे. परंतु असं झालं आहे की कालांतराने शेतीची उत्पादकता कमी होत चालली आणि ती उत्पादकता वाढवायची असेल किंवा उत्पादकता वाढवत असताना जो आपण पिकावर खर्च करतो तो पण कमी झाला पाहिजे. तर जर पिकाचा खर्च कमी करून आपण जर उत्पादन वाढवलं, त्याला यांत्रिकीकरणाची गरज लागेल आणि उत्पादन वाढलं तर थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना खिशात पैसा येईल असं मला वाटतं. मला या ठिकाणी तुम्हाला एक सांगायला वाटेल ह्या संदर्भात. आत्तापर्यंत आता धोरण अशा पद्धतीचं राहिलेलं आहे की जे खाणारे आहेत त्यांना कसं कमीत कमी दरामध्ये ते पीक मिळावं किंवा माल मिळावा आणि ते ठीक होतं. आत्तापर्यंत भारत एक थोडासा मागासलेला देश होता, पर्चेसिंग पॉवर कमी होती, स्पेशली अर्बन सेमी अर्बन भागात राहणाऱ्या लोकांकडे शेती समृद्ध होती. म्हणजे गावागावातला शेतकरी जमीनदार होता, बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण ती परिस्थिती आधुनिकीकरणाने 1991 नंतर हळूहळू बदलली. आता जो पैसा खेळतो तो शहरांमध्ये खेळतो, अर्बन भागात खेळतो. त्यांना तो कांदा 40 रुपयाच्या ऐवजी 10 रुपयाने मिळाल्याने खूप काही खिशाला असा किंवा 10चा कांदा 60ला मिळाल्याने खूप काही फरक पडणार नाही आहे. पण तो फरक शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात पडतो. तर तो कुठेतरी धोरण आता आपण हळूहळू जसं आपण आधुनिकीकरणाकडे चाललो आहे तसं ते बदलायला हवं. आणि आर्टिफिशियल जे आपण गोष्टी करतो ती पिकाचे भाव कमी ठेवण्याचे, तर ते डायरेक्टली मार्केट लिंक असावं की जशी ज्या गोष्टीला जेवढी डिमांड त्यानुसार ते भाव ठरवले जावेत. हे हळूहळू आपल्याला ते बदलावं लागेल, कारण शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत खूप समजून घेतलं, त्यांचं त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या गेल्या की कमी भाव का, तर खाणाऱ्याला ते स्वस्तात मिळावं. पण आता पिकवणाऱ्याला सुद्धा त्याचा कुठेतरी योग्य हमीभाव मिळावा, मूल्य मिळावं, अशी धोरणं आखण्याची आता इथून पुढे गरज आहे. सर, माझा प्रश्न एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे. तंत्रज्ञान, आधुनिकीकरण, निर्यात हा भाग दुय्यम झाला, पण प्राथमिक असा आहे का मुबलक अपुरा वीज पुरवठा तसेच शेतमजुरीचा अभाव, याच्यावर आपण काय उपाययोजना आम्हाला सुचवाल? आता अपुरा वीज पुरवठा ह्याच्यावर जसं जनरेशन वाढवावं हा जसा एक उपाय होता, तसा आता मागेल त्याला सौरपंप ही जी एक योजना झाली, ऑफ ग्रीड सस्टेनेबल सोलर सिस्टीम असणे, ही मला वाटतं ॲज म्हणजे कोणत्याही पद्धतीचं हे नाही ठेवता खूप चांगल्या पद्धतीची स्कीम आहे. त्यांनी तो प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतो. ॲटलिस्ट निम्म्या लोकांनी तिकडे गेलेत तर ग्रीडवरचा ताण कमी होईल, तुमचे DP जळणे ह्या गोष्टी कमी होऊन बाकीच्यांना तरी चांगला वीज पुरवठा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्ही मजुरांचं जे म्हटलात ते सुद्धा हे आधुनिकीकरणानेच उभा राहिलेला एक प्रॉब्लेम आहे. शेतीतलं बरंचसं पॉप्युलेशन जे आहे किंवा लेबर जो आहे तो शहराकडे जास्त रोजंदारी मिळणाऱ्या क्षेत्रांकडे शिफ्ट झाला, ते मॅन्युफॅक्चरिंग असो, सर्व्हिस असो. त्यामुळे आता मजूर अवेलेबल नाही आहेत. तर जे वेस्टर्न देशांनी केलं किंवा बाकीच्या देशांनी केलं की मेकॅनायझेशनकडे कसं जास्तीत जास्त जाता येईल, त्याच्यातनं तुमचा मजुरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची एकमेव ताकद ही फार्म मेकॅनायझेशन वाढवण्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये SP ॲग्रो आहे, आमचं जे मिनी ट्रॅक्टर आहे किंवा बरेचसे वेगवेगळ्या तंत्रज्ञान थ्रू आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आत्ता आपण पाहिलं की ॲग्री स्टार्टअप हा आपला महत्त्वाचा विषय होता. ॲग्री स्टार्टअपचा आत्ता ताजा जो आकडा आहे 1708 ॲग्री स्टार्टअप हे देशामध्ये आत्ताच्या घडीला आहेत. मला असं वाटतं त्याच्यासाठी फंडिंग वगैरे सगळं सुरू आहे. त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रामध्ये असे बरेच 266 बहुतेक महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला ॲग्री स्टार्टअपची नोंदणी आहे आणि त्याच्यासाठी जी फंडिंग आहे ती पण आपल्या महाराष्ट्रात, त्याच्या खालोखाल कर्नाटक आहे, तामिळनाडू, म्हणजे ही जी नेहमीची राज्य आपल्यासमोर येतात तर त्याच्यातल्या युवा पिढी म्हणूया आपण, हे स्टार्टअपमध्ये उतरलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक राहतो तो म्हणजे फक्त तुम्हाला प्रोड्यूस करून उत्पादन घेऊन नाही भागत, तर ते उत्पादन त्या ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवणं हे तितकंच गरजेचं आहे. ती चेन मेंटेन करण्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की आपल्याला इथून पुढच्या काळात जास्त काम करण्याची गरज आहे. आशा करूयात की त्याची आपली यंत्रणा आणि त्याला जर काही अशा पद्धतीची युवा साथ जर का मिळणार असेल तर ते काम काही फार दूर आणि फार अशक्य राहील असं वाटत नाही. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.